नमस्कार मैत्रिणींनो, आज मी रांगोळी मॅट नाही घेऊन आले, पण तुम्हाला एकदम उपयोगी पडेल असे एक व्हिडिओ घेऊन आलेले आहे. हे आहे 36 इंच लांबी आणि रुंदी 17 इंच घ्यायची आहे आणि ह्याची लांबी आहे साईड पाऊचसाठी लांबी रुंदी 17x6 आणि 2 पीस करायचे आहे 17x6 इंचाचे. आणि साईडला बॉर्डर करण्यासाठी शॉपिंग बॅग वापरत आहे. ही 2.5 इंचावरती अशी मार्जिन करून घेतली आहे आणि तशा पट्ट्या कट करून घ्यायच्या आहेत. अशा पद्धतीने सर्व पट्ट्या कट करून घ्यायच्या आहेत, लागतील तेवढ्या, आणि जॉईंट करून घ्यायच्या. हे पहा, आपल्याला कोहरला साईडला 2-2 कप्पे बनवायचे आहेत. तर त्याच्या आधी आपण पूर्ण बॉर्डर कंप्लीट करून घेणार आहे. एक साईडनी कंप्लीट करायचं आहे आणि मधी एक कंप्लीट करायचं आहे. असेच फोल्ड करून शिलाई मारून घ्यायची आहे. चला तर मग आपण मशीनवरती शिलाई मारून घेऊया. हे पहा, सरळ कपडा ठेवायचा आहे खालचा आणि वरतून परत तो पण सरळला जोडून. पण जी शॉपिंग बॅगची पट्टी 2.5 इंचाची काढली आहे ती उलटी वरतून आली पाहिजे आणि सरळ ही खालच्या साईडने गेली पाहिजे. अशा 1.5 इंचीचा गॅप ठेवून पलीकडून अशा पद्धतीने शिलाई पूर्ण मारून घ्यायची आहे आणि त्यानंतर डबल फोल्ड करून 2 फोल्ड करायचे. हे पहा, दाखवल्याप्रमाणे असे डबल फोल्ड करून दुमडून परत सरळ साईडने टिप मारून घ्यायची आहे. सरळ मारू शकता किंवा उलटीही मारू शकता, पण जी पहिली शिलाई मारलेली आहे सरळ साईडने त्या शिलाईवरती ही शिलाई आली पाहिजे. ह्याच पद्धतीने दोन्ही पीसला शिलाई मारून घ्यायची आहे, एक साईडला, लांबीच्या साईडला. तुम्हाला माझे व्हिडिओ कसे वाटतात कमेंटमध्ये नक्की सांगा आणि आजचा व्हिडिओ हा वेगळा आणला आहे, तो कसा वाटला तो पण सांगा. भरपूर लोक बोलतात की तू किती दिवस झाले यूट्यूबवरती व्हिडिओ टाकते, तुला काहीच मिळत नाही. त्यांना मला एकच सांगायचं आहे, मला समाधान मिळते आहे. मी एक व्हिडिओ टाकते पण माझं मन रमतं त्याच्यामध्ये. मला जे आवडतं ते मी करते. तुमच्यासारख्यांच्या कमेंट बी मला खूप महत्त्वाच्या वाटतात, कारण मी ते वाचल्यानंतर समाधान वाटतं आणि मला पण वाटतं की माझ्यामुळे कोणीतरी चांगलं शिकत आहे आणि त्यांनाही त्याचा फायदा होत आहे. एकटीला घरात मन रमत नाही. अशा कामं केल्यानंतर मला खूप समाधान वाटतं आणि माझा टाईम गेलेलाही मला कळत नाही. आपल्याला दोन्ही पीसला एक साईडने शिलाई मारून झालेली आहे आणि आता आपल्याला पूर्ण राऊंडमध्ये शिलाई मारायची आहे. आता व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे तुम्ही साईडला एक पाऊचही ठेवू शकता किंवा 2 पाऊच ठेवू शकता. अशा पद्धतीने हे बघा, वॉशिंग मशीनचं कवर रेडी झालं आहे. मी वॉशिंग मशीनवरती टाकण्यासाठी बनवलेलं आहे. फ्रीजसाठीही वापरू शकता.